कॅमेराचं ऑनलाईन आमच्यासारखे फक्त आम्ही कॅमेरा ऑन नाही आहे ना आम्ही बोलतो. या जत्रा खायला आमच्या सोबत हो की नाही? मला थोडा ठेवा. हो लय नको मला लय आवडतो. ते म्हणतात किती भारी करतात ते आपण पण केलं पाहिजे. मग तू कधी असं विचार केला का काळूबाईला जाऊन? काळूबाईला कधी जायचे असा विचार करायला. नेसून काळूबाईला मला नेसून काळूबाईला तिथं मस्त कोंबडे कापू आपण दोन. अगं काय मस्त दोन कोंबडे कापू तिथं आपण. हा एक पहिल्यांदा देऊन टाक बाबा कोंबडा. लय वेळा ऐकवलं त्याने कोंबडा कोंबडा कोंबडा. एकदाचा कोंबडा देऊन टाक. बोल भाऊच्या नावानं. नंतर ना आता सो गाईस आम्ही गेलो होतो मोठा देवीला आणि तिथे करायची होती आम्हाला जत्रा. खूप एन्जॉय केलं आहे आम्ही पूर्ण फॅमिली एक सोबत होतो. एक सोबत जत्रा करायची होती आम्हाला आणि इतका एन्जॉय केला आहे ना म्हणजे शब्दात सांगू नाही शकत. बरेच व्हिडिओ आहेत माझ्याकडे, पोस्ट करेल मी. ठीक आहे, कारण की काल तर आम्ही आलो आहे घरी, फार थकवा आहे. त्या थकव्यामुळं म्हणजे गेली 2 दिवस झाले जास्त काही पोस्टच नाही आहेत, कारण की खूप तयारी करायची होती. कामांचा बराच प्रचंड कामाचा व्याप होता, त्यामुळे जास्त काही पोस्ट करता आलेल्या नाही आहेत. परंतु आता करेल, जसं जसं वेळ मिळेल तसं जसं करेल. कारण की आता तर बहीण म्हणजे आज पुन्हा तिच्या घरी गेलेली आहे. पाहुणे आज घरातून गेल्यामुळे थोडासा वेळ मिळाला. हा माझा भाऊ आहे, मोठा भाऊ. ठीक आहे, आणि पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता आम्हाला, त्यामुळे पुरणपोळ्या बनवायची तयारी सुरू आहे. मी थोडंसं शूट घेतलं कारण की मला फुटेज हवे होते म्हणून. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी देखील खूप काम करताना तुम्हाला दिसेल. असं नाही की अजिबात मोबाईलच घेऊन थांबलेली, असं नाही आहे. बरीच कामं प्रत्येकाने वाटून घेतलेली होती, त्यामुळं कामं करताना मीही तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये दिसेलच. ओके, आणि अशी होती आमची यात्रा. खूप छान वाटलं. तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून करते.